यानंतर पुढची बातमी बघूयात। अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ असं आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी दिलंय। शेलारांनी अमेरिकेतल्या बे एरिया इथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। 2005 पासून या ठिकाणी ही शाळा सुरू आहे, तर 300 विद्यार्थी या शाळेत मराठीचे धडे गिरवतात। अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र सरकारने अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला तर मराठी भाषा शिकवणं, परीक्षा आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणं सुलभ होईल, असं या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिलंय। केवळ आपल्या मराठीसाठी, मराठी भाषा आणि अस्मितेसाठी काम करणारी सगळी मंडळी, ही सगळी मंडळी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहेत। कोणी भाड्यावर शाळा चालवत आहे, कोणी गॅरेजमध्ये चालवत आहे, आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझा हा प्रयत्न राहील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी, संबंधित शिक्षण मंत्र्यांशी, की या प्रत्येक जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये असलेल्या त्यांच्या व्यवस्थेतल्या काउंटीमध्ये यांना मराठी शाळा शिकवण्यासाठीचा लागणारा अभ्यासक्रम, सिलेबस याच्याबद्दलचं रेकमेंडेशन मिळावं, ती व्यवस्था महाराष्ट्र शासनाने करावी। आपली मराठी शाळा उपक्रम सुरू केला आहे आणि बेसिकली याचं कारण असं होतं की बऱ्याच वेळेला आमची स्वतःची मुलं आमच्या पालकांशी बोलू नाही शकायची आणि बऱ्याच पॅरेंट्सचा पण हा प्रश्न होता। तर त्यामुळं आम्हाला स्वतःला असं वाटलं की हे कनेक्शन कुठेतरी टिकायला हवं आणि त्या उद्देशातून आम्ही ही शाळा 2-3 वर्षापूर्वी सुरू केली। मी म्हणजे 2023 ला चालू केली मराठी शाळा, जेव्हा 25 विद्यार्थी होते। त्याच्यानंतर आतापर्यंत म्हणजे मागच्या वर्षी 90च्या वरती विद्यार्थी झाले होते। तर मराठी शाळेमध्ये आम्ही म्हणजे बालमंदिर, पहिली, दुसरी आणि तिसरी, चौथी असे 5 वर्ग घेतो। सध्या तरी आम्ही शाळा गराजमध्ये चालवतो आणि आमच्याकडे मला वाटतं 9 ते 10 टीचर आहेत जे व्हॉलंटिअरली शिकवतात। मराठी बरोबरच आम्ही त्यांना कल्चर शिकवतो आपलं, म्हणजे महाशिवरात्रीपासून ते होळी, दसरा, सरस्वती काढणं, गणपती, ह्या सगळ्याच वर्कशॉप पण घेतो त्याचे। मी महाराष्ट्र मंडळ बे एरिया मराठी शाळेत गेल्या 10 वर्षांपासून शिकवते। शाळा शिकवताना आम्हाला खूप आनंद वाटतो, कारण की आपली संस्कृती, आपली भाषा इथल्या मुलांना, ज्यांना इंग्लिश ॲज अ फर्स्ट लँग्वेज फक्त कळते, त्यांना शिकवण्यासाठी, त्यांना जे आम्ही शिकवतो त्यात आम्हाला खूप आनंद वाटतो।